नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुम्हा सगळ्यांचं कृषी दर्शन या कार्यक्रमात खूप खूप मनापासून स्वागत। मंडळी, शेतीचा खर्च कमी करून उत्पादन वाढवण्यासाठी नैसर्गिक शेती ही काळाची गरज बनलेली आहे आणि याच अनुषंगाने आजचा आपला विषय आहे नैसर्गिक शेतीमध्ये जैविक निविष्ठा संसाधन केंद्राची उभारणी। आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे पीक संरक्षण तज्ञ कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी, जिल्हा नांदेड येथील प्राध्यापक माणिक कल्याणकर यांना। सर, तुमचं कृषी दर्शन या कार्यक्रमात खूप खूप मनापासून स्वागत। नमस्कार सर, नैसर्गिक शेती म्हणजे नेमकं काय? नैसर्गिक शेती म्हणजे रासायनिक मुक्त कुठल्याही बाहेरील बाजारातील निविष्ठा जे असतात शेतीला लागणाऱ्या त्याचा वापर न करता शेतकऱ्यांनी शेतावर त्यांच्या घरगुती पद्धतीने शेतबांधावर शेतीला लागणाऱ्या जे निविष्ठा आहेत त्या तयार करून त्या शेतामध्ये वापरणे, तसेच जे जैवविविधता आहे तर त्यामध्ये देखील वृद्धी करणे, त्यांचं संवर्धन करणे, अशा प्रकारची जी शेती आहे तर ती शेती म्हणजे नैसर्गिक शेती होय। अच्छा, पण मग नैसर्गिक शेतीमध्ये जैविक निविष्ठा संसाधन केंद्राचं काय महत्त्व असतं? कसं आहे, नैसर्गिक शेती करत असताना आपण त्याच्यामध्येच म्हटलेलं आहे की कुठले बाजारातल्या कुठल्याही जे इनपुट आहेत किंवा जे काही निविष्ठा आहेत शेतीला लागणाऱ्या ते आपल्याला वापरता येणार नाहीत। मग अशा वेळेस ज्या घरगुती पद्धतीने आपण निविष्ठा तयार करणार आहोत तर त्या निविष्ठा तयार करण्यासाठी तर सर्वच शेतकरी त्या ठिकाणी त्यांच्याकडे त्या संसाधनं उपलब्ध नसतात। जसं की नैसर्गिक शेतीमध्ये जे मुख्य घटक आहे तर तो म्हणजे गोमूत्र आणि शेण, आणि त्याची उपलब्धता प्रत्येक शेतकऱ्यांकडे असेल हे त्या ठिकाणी शक्य नाही। मग त्याच्यासाठी गाव पातळीवर किंवा क्लस्टर पातळीवर त्या ठिकाणी या नैसर्गिक शेतीसाठी लागणाऱ्या जे काही जैविक निविष्ठा आहेत तर त्या निविष्ठा तयार करणारं जे केंद्र आहे त्याला आपण जैविक निविष्ठा संसाधन केंद्र असे म्हणतो। पण नेमकं काम काय करतं हे केंद्र? या जैविक निविष्ठा संसाधन केंद्र जे आहे तर ते 4 प्रकारामध्ये काम करते। अच्छा, तर प्रथम या ठिकाणी मातीला सुपीक करण्यासाठी तसेच पिकांच्या वाढीसाठी ज्या काही जैविक निविष्ठा लागतात तर त्यांची निर्मिती करणे। त्याच्यानंतर दुसरा जो घटक आहे याच्यामध्ये तर ते म्हणजे पीक संरक्षणासाठी लागणारे जे काही जैविक घटक आहेत तर त्यांची निर्मिती करणे। तिसरं म्हणजे त्या ठिकाणी जे नैसर्गिक शेती करू इच्छिणारे शेतकरी आहेत तर त्या शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे। आणि त्याच्यानंतर चौथा जो भाग आहे तर त्याच्यामध्ये नैसर्गिक शेतीमध्ये लागणारे जे काही इतर साहित्य आहेत तर त्यांचा देखील पुरवठा या जैविक निविष्ठा संसाधन केंद्राच्या मार्फत केला जातो। म्हणजे बरंच काम याच्या मार्फत केलं जातं। पण नैसर्गिक शेतीमध्ये जैविक निविष्ठा संसाधन केंद्राची गरज का भासते? आता याच्यामध्ये कसं होतं की मी सुरुवातीला सांगितलं की नैसर्गिक शेती करत असताना जे छोटे शेतकरी आहेत किंवा ज्याला आपण अल्पभूधारक शेतकरी म्हणतो तर त्या अल्पभूधारक शेतकऱ्यांकडं नैसर्गिक शेती करण्यासाठी लागणारे जे काही निविष्ठा आहेत किंवा संसाधन आहेत तर त्यांची त्या ठिकाणी उपलब्धता करणे किंवा त्यांना त्याची निर्मिती करणं हे आर्थिकदृष्ट्या त्या ठिकाणी थोडंसं अवघड असते। मग त्यासाठी या अल्पभूधारक शेतकऱ्यांना जे नैसर्गिक शेती करण्यासाठी कमी वेळामध्ये आणि स्थानिक पातळीवर
या जैविक निविष्ठांची उपलब्धता व्हावी म्हणून आपण जैविक संसाधन निविष्ठा संसाधन केंद्र जे आहेत त्यांचे महत्त्व आहे. नक्कीच. पण मग ज्यांना नैसर्गिक शेती करायची आहे तर त्यांना या केंद्रातनं कुठली उत्पादने किंवा कुठल्या सेवा मिळतात? तर यामध्ये मुख्यत्वे मी सांगितल्याप्रमाणे जे जमिनीला सुपीक करण्यासाठी जे काही निविष्ठा आहेत जैविक निविष्ठा, तर त्याच्यामध्ये आहेत जीवामृत आहे, बीजामृत आहे, त्याच्यानंतर गांडूळ खत असेल, तर या गोष्टी त्या ठिकाणी मिळतात. त्याच्यानंतर बीज प्रक्रियेसाठी म्हणजे बीजांना आपण सुरुवातीलाच संस्करण करणे पेरण्याच्या पूर्वी, तर त्याच्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी बीजामृत सुद्धा मिळते. त्याच्यानंतर पीक संरक्षणामध्ये अनेक पिकावर जे कीड आणि रोग पडतात तर त्याच्यासाठी निमास्त्र असेल, ब्रह्मास्त्र असेल, निमार्क असेल, तर अशा वनस्पतीजन्य जी कीटकनाशक आहेत तर त्यांच्यापासून निर्मित केलेली काही जैविक निविष्ठा असतात, त्याची देखील उपलब्धता होते. त्याच्यानंतर जे नैसर्गिक शेती करत असताना शेतकऱ्यांना त्याविषयी माहिती प्रशिक्षण हे मिळण्यासाठी त्या ठिकाणी या केंद्राच्या मार्फत शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण देखील त्या ठिकाणी दिले जातात. आणि याच्यानंतर नैसर्गिक शेतीमध्ये प्रामुख्याने काही गोष्टी असतात की ज्याच्यामध्ये जैवविविधता, तर जैवविविधता करत असताना त्या ठिकाणी जे आपल्या मातीखाली किंवा जमिनीमध्ये जे जैविक विविधता आहे म्हणजे काही जे सूक्ष्मजीव आहेत तर त्यांना त्यांची जडणघडण आणि वरच्या म्हणजे वातावरणामधली काही जे जीव आहेत जसं की आपली काही मित्र कीटक आहेत तर यांच्या जडणघडणीसाठी देखील वेगवेगळ्या पिकांची लागवड करणं आवश्यक असते आणि मग त्याचे बियाणं देखील या केंद्राच्या मार्फत शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होतात. तसेच बऱ्याचदा काय होतं की या प्रक्रियेमध्ये तर जे नैसर्गिक शेती करत असतात शेतकरी, तर या नैसर्गिक शेती करत असताना शेतकऱ्यांना बऱ्याचदा अडचणी येतात की याची विक्री कुठं करायची, तर त्याचं प्रमाणीकरण कुठं करायचं, तर ते देखील त्या मार्फत आपण सेवा हे VRC जे केंद्र आहे ते पुरवू शकतात. अच्छा. आणि मग या नैसर्गिक शेतीमध्ये जैविक निविष्ठा संसाधन केंद्राचे मुख्य फायदे काय आहेत? आता फायदे म्हणजे एकच आहे की नैसर्गिक शेती करत असताना ज्या आपण निविष्ठा बनवतो तर त्या निविष्ठा बनवत असताना काही निविष्ठा अशा आहेत की त्या 2-3 दिवसात तयार होतात आणि काही निविष्ठांना त्या ठिकाणी 30 दिवस 40 दिवस, काही निविष्ठा आहेत तर त्या 3-3 महिन्यानंतर सुद्धा तयार होतात. म्हणजे एक आपण जर बघितलं तर याच्यामध्ये वेळ खाऊपणा हा जास्त मोठ्या प्रमाणात असतो आणि जे नैसर्गिक शेती करणारे शेतकरी आहेत तर त्या शेतकऱ्यांना रेडी म्हणजे ज्याला आपण तयार स्वरूपामध्ये अगदी सुलभतेने त्या ठिकाणी ह्या निविष्ठा मिळणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी या केंद्राची उभारणी आवश्यक आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की नैसर्गिक शेतीमध्ये जे काही जैविक निविष्ठा आपण तयार करतो तर त्याचं प्रमाणीकरण किंवा त्याची आपण शुद्धता ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि ही राखण्यासाठी जे जैविक निविष्ठा संसाधन केंद्र चालवतात तर त्यांनी त्या ठिकाणी या बाबतीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रशिक्षण घेतलेलं असतं आणि ते शुद्धता म्हणा किंवा ती प्रामाणिक आहे या पद्धतीनं ते शेतकऱ्यांना निविष्ठा पुरवू शकतात. नक्कीच. नैसर्गिक शेतीमध्ये जैविक निविष्ठा संसाधन केंद्राचं अगदी आवश्यकता आहे हे तुम्ही सांगितलंच, पण हे सुरू जर करायचं असेल तर कुठल्या योजना आहेत का? अतिशय चांगला प्रश्न आहे की आपण पाहतो केंद्र शासनाच्या वतीनं नैसर्गिक शेती अभियानाच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या देशामध्ये नैसर्गिक शेती प्रसारित व्हावी, शेतकऱ्यांमध्ये ती अवगत व्हावी, शेतकऱ्यांनी त्याचा जास्तीत जास्त वापर करावा यासाठी राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान हे सुरू करण्यात आलेले आहे आणि त्या अनुषंगाने विविध जे आपल्या
देशामधील विशेषतः आपल्या महाराष्ट्रामधील जे कृषी विद्यापीठं आहेत, कृषी विज्ञान केंद्र आहेत, तर त्यांचं अतिशय महत्त्वाचं काम याच्यामध्ये आहे. आणि कृषी विभाग जो आहे, तर त्या कृषी विभागाच्या माध्यमामधून गाव पातळीपर्यंत किंवा आपण ज्याला क्लस्टर स्तरावर पर्यंत या नैसर्गिक शेती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं कार्य हे सुरू झालेलं आहे. मग त्यासाठी काही शासनाच्या वतीनं अनुदान स्वरूपामध्ये योजना देखील त्या ठिकाणी याच्यासाठी आहे. तर त्याला आपण राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान योजना म्हणतो. तर या माध्यमामधून जैविक निविष्ठा केंद्र उभारणीसाठी समूह स्तरावर किंवा गट स्तरावर, गाव स्तरावर विविध अशा अनुदान स्वरूपाच्या योजना त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. पण मग हे केंद्र कोण चालवू शकतं? आता हे केंद्र चालवण्यासाठी फार असं काही किचकट अटी वगैरे नाही आहेत. अच्छा. जो कोणी या नैसर्गिक शेतीमध्ये काम करणारा शेतकरी असेल किंवा एखादी ज्याला म्हणतो आपण शेतकरी उत्पादक कंपनी असेल किंवा एखादा शेतकरी गट असेल किंवा एक वैयक्तिक शेतकरी सुद्धा असेल, तर त्यांच्या मार्फत या जैविक निविष्ठा संसाधन केंद्राचे आपल्याला चालवता येते. अच्छा सर, तुम्ही उत्तरात तुमच्या म्हटलं की कृषी विज्ञान केंद्राचा पण एक सहभाग यात आहे, तर तो सहभाग कसा आहे? तर कृषी विज्ञान केंद्र हे जिल्ह्यामधील जे काही नैसर्गिक शेती अभियानामध्ये जे काही प्रशिक्षण असतील किंवा BRC जे महत्त्वाचं आहे की कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमामधून BRC साठी लागणारे जे मात्र कल्चर असते, तर ते शुद्ध स्वरूपामध्ये शेतकऱ्यांना किंवा त्या शेतकरी उत्पादक कंपनी असतील किंवा वैयक्तिक शेतकरी असतील तर त्यांना ते पुरवल्या जाते. याच्यामध्ये दुसरं महत्त्वाचं आहे की नैसर्गिक शेती करत असताना त्या नैसर्गिक शेतीचं ज्याला आपण प्रक्षेत्र डेमॉन्स्ट्रेशन म्हणतो, म्हणजे नैसर्गिक शेती ज्या ठिकाणी केली जाते असं एक स्वरूपाचं मॉडेल कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर आपण तयार करतो आणि त्याच्या माध्यमामधून शेतकरी ते पाहून त्यामध्ये विविध जे काही पिकं लागवड केलेली असेल किंवा जे काही नैसर्गिक शेतीमध्ये तंत्रज्ञान राबवलेलं असेल तर त्याची पाहणी करून त्यांना प्रयोगांती म्हणा किंवा सीइंग इज बिलिव्हिंग याप्रमाणे त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठीचे काम हे कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून केले जाते. अच्छा सर, पुढे आपण यावर चर्चा करूया, पण तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. दर्शक हो, तुम्ही कुठे जाऊ नका, बघत रहा कृषी दर्शन हा कार्यक्रम. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सर, जैविक निविष्ठाचे प्रकार कोणते? नैसर्गिक शेतीमध्ये जैविक निविष्ठा ह्या 3 ते 4 प्रकारामध्ये असतात. तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम ज्या निविष्ठा आपण वापरतो तर त्या मातीचं आरोग्य सुधारण्यासाठी. तर मातीचं आरोग्य सुधारण्यासाठी ज्या निविष्ठा आपण वापरतो तर त्याच्यामध्ये जीवामृत. तर जीवामृतामध्ये मातीमधले जे काही जीवाणू आहेत, कारण मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक खतांचा, रासायनिक औषधांचा वापर झाल्यामुळं तर आपल्या जमिनीमधील जे जैवविविधता आहे, सूक्ष्मजीव आहेत, जे की आपल्या शेतीमध्ये एक महत्त्वाचं कार्य करतात, तर त्याच्यामध्ये ऱ्हास झालेला आहे किंवा त्याच्यामध्ये कमतरता आलेली आहे. तर त्याला सुधारण्यासाठी आपण जीवामृतचा वापर करतो. तर जीवामृतमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या उपयुक्त जीवाणूंची संख्या असते आणि ती जमिनीमध्ये आपण दिल्यामुळं आपल्या जमिनीचं आरोग्य सुधारते. आणि मग सर, जैविक निविष्ठाचे फायदे काय आणि कोण वापरू शकतं हे? आता त्याचे फायदे म्हणजे की आपल्या जमिनीमध्ये जे काही आरोग्य आहे, मातीचं आरोग्य, तर ते सुधारण्यासाठी फायदा होतो. आणि नैसर्गिक शेतीमध्ये जे मुख्य गाभा आहे किंवा मुख्य घटक आहे तर तोच आहे की मातीचं आरोग्य, जमिनीचं आरोग्य सुधारलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी जीवामृत असेल किंवा घन अमृत असेल तर अशा निविष्ठांचा वापर, त्याच्यानंतर गांडूळ खत असतील
यांचा वापर आपल्याला करणं महत्त्वाचं आहे. पण मग तो वापर करायचा कसा? तो वापर करत असताना आपल्याला नैसर्गिक शेतीमध्ये सुरुवातीला लागवडीपूर्वीच आपण जे काही बियाणं आहे तर त्याला संस्करण आपण करतो. त्याच्यासाठी आपण जैविक निविष्ठा ही बीजामृत वापरतो, जेणेकरून बीजामध्ये असलेले जे काही रोग असतील किंवा त्याला कारक असतील जीवाणू असतील तर ते आपण मारतो. दुसरी म्हणजे जीवामृत हे जमिनीमध्ये आपण देतो. ते साधारणतः एकरी 200 लिटर या प्रमाणामध्ये आपण देतो. त्याच्यानंतर ज्या दुसऱ्या निविष्ठा आहेत जे पीक संरक्षणाच्या आहेत तर त्या आपण पीक संरक्षणासाठी वेळोवेळी त्या ठिकाणी फवारणीद्वारे वापरतो. तुम्ही आता पीक संरक्षण म्हणालात, तर नैसर्गिक शेतीमध्ये पीक संरक्षण कसं करायचं असतं? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे की कारण नैसर्गिक शेतीकडे वळण्याचं जे मुख्य कारण आहे तर आज आपण पीक संरक्षणासाठी मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक कीटकनाशकांचा औषधांचा वापर आपण करतो. तर त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये जे मित्र कीटक असतील तर त्यांचा ऱ्हास होताना आपल्याला दिसतोय. तर नैसर्गिक शेतीमध्ये जेव्हा पीक संरक्षण आपण करतो तर त्यासाठी काही जैविक निविष्ठा वापरतो. त्यानंतर काही पीक लागवडीमध्ये किंवा वेगवेगळ्या पिकांची लागवड करून त्याद्वारे आपण पीक संरक्षण करतो. तर जे वनस्पतीजन्य जे कीटकनाशक आहेत किंवा जे निविष्ठा आहेत तर त्याच्यामध्ये निमार्क आहे, त्याच्यानंतर दशपर्णी अर्क आहे, त्याच्यानंतर निमास्त्र आहे, ब्रह्मास्त्र आहे. तर अशा पद्धतीचे जे वनस्पतीजन्य औषधी आहेत, निविष्ठा आहेत तर त्यांचा आपण वापर करतो. तसेच या पीक संरक्षणामध्ये काही सापळा पिकं म्हणून आपण वापरतो, जेणेकरून की त्याच्यावरती मित्र कीटक किंवा हे शत्रू कीटक त्या ठिकाणी येतात आणि सुरुवातीला त्या सापळा पिकावरच ते प्रादुर्भाव करतात, म्हणून आपल्या मुख्य पिकाला कुठलाही प्रादुर्भाव होत नाही. आणि मातीचं आरोग्य सुधारण्यासाठी कुठल्या निविष्ठा वापरल्या जातात? तर मातीचं आरोग्य सुधारण्यासाठी आपण सांगितल्याप्रमाणे जीवामृत आहे, घनामृत आहे, तर त्याच्यानंतर गांडूळ खत आहे, त्याच्यानंतर शेणखत आहे चांगलं कुजलेलं, याचा वापर आपण करतो. सर, नैसर्गिक शेती म्हणजे कमी खर्चात उत्पादन जास्त असं म्हणतात, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? नैसर्गिक शेतीचा जो मुख्य उद्देशच आहे की आपला शेतीवर होणारा जो खर्च आहे तर तो आपण कमी केला पाहिजे किंवा कमी करणं हाच आपला उद्देश आहे. तर त्याच्यासाठी नैसर्गिक शेती करत असताना त्याचा म्हणजे मुख्य उद्देश म्हणा किंवा मुख्य त्याच्यामध्ये जे घटक आहेत तर ते म्हणजे आपल्या शेतावर शेतकऱ्यांनी स्वतः आपल्याकडं असलेले जे काही पशुधन आहे, म्हणजे ज्याला आपण लोकल म्हणजे स्थानिक जे पशुधन आहे तर त्यांचा वापर करून त्याच्यापासून त्यांचं शेणखत असेल, गोमूत्र असेल, तर याच्यापासून वेगवेगळ्या निविष्ठा तयार करून त्या आपण वापरणे, जेणेकरून काय होईल की जो आपला रासायनिक किंवा आजच्या जी शेतीची पद्धती आहे तर त्याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये खर्च होताना दिसतोय आणि तो खर्च कमी करण्यासाठी घरगुती घरच्या घरी शेतबांधावर त्या ठिकाणी वेगवेगळ्या जी निविष्ठा आहेत त्यांचा वापर करून किंवा त्यांची निर्मिती करून आपल्याला खर्च कमी करता येतो. सर, पुढे आपण चर्चा करणार आहोत, पण तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. दर्शक हो, तुम्ही कुठे जाऊ नका, बघत रहा कृषी दर्शन हा कार्यक्रम. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सर, नैसर्गिक शेतीमध्ये बुरशीनाशके आणि कीटकनाशके कोणती? नैसर्गिक शेती करत असताना आपल्याला जे कीटक असतील किंवा जे बुरशी असतील म्हणजे पिकावर येणारे रोग आणि कीड तर यांचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीनं म्हणजे जे जैविक बुरशी आहेत त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा आहे, त्याच्यानंतर काही जे जीवाणू आहेत ज्याच्यामध्ये सुडोमोनास आहे तर याचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करता येतो. तसेच पीक संरक्षणाच्या बाबतीमध्ये जे कीटक आहेत तर त्यांचं संरक्षण करण्यासाठी काही जैविक बुरशी आहेत ज्याच्यामध्ये मेटारायझम आहे,
त्याच्यानंतर बिव्हेरिया आहे. तर अशा पद्धतीचे जे जैविक कीटकनाशक आहेत तर त्यांचा आपल्याला वापर करता येतो. अच्छा, मग हे शेत बांधवांवर कशा पद्धतीने तयार केले जातात? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की नैसर्गिक शेतीमध्ये या जैविक निविष्ठा आपण आपल्या शेतबांधावर तयार करता येतात. तर त्याच्यासाठी आपल्या विविध जे काही संशोधन संस्था आहेत, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेअंतर्गत, तर त्यांनी काही सुलभ तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये राष्ट्रीय वनस्पती आरोग्य व्यवस्थापन संस्था हैदराबाद, ज्याला आपण NIPH म्हणतो, तर त्यांनी अतिशय सुलभ पद्धतीने या सर्व जैविक निविष्ठा किंवा जैविक बुरशीनाशके कीटकनाशके हे आपल्या शेतबांधावर शेतकऱ्यांच्या मार्फत तयार करता येतील असे काही त्या ठिकाणी पद्धती काढलेल्या आहेत. तर त्यांच्यामार्फत काही पेटंट असलेली काही माध्यमंसुद्धा काढलेली आहेत, ज्याच्यामध्ये बुरशी जे आहे जैविक बुरशी त्यांची वाढ चांगल्या पद्धतीनं आपल्याला करता येते. आणि काही जीवाणूजन्य जे काही निविष्ठा आहेत तर त्यांची वाढ करण्यासाठी देखील एका विशिष्ट माध्यमाचं त्या ठिकाणी त्यांनी निर्मिती केलेली आहे. आणि या सर्व गोष्टीचा वापर करून आपल्याला या जे काही बुरशीनाशक आहेत, कीटकनाशक आहेत, तर ते आपल्याला साध्या पद्धतीने जे आपलं शेणखत आहे तर त्या शेणखतामध्ये यांना आपण जर टाकलं किंवा यांना मिसळलं आणि ते शेणखत आपण साधारणतः एक 25 दिवस 30 दिवस चांगल्या पद्धतीनं ठेवलं तर त्याच्यामध्ये देखील या जीवाणूंची किंवा या बुरशींची वाढ चांगल्या पद्धतीने होते. अच्छा सर, जैविक निविष्ठा संसाधन केंद्राची रचना काय असते? रचना आपण बघत असताना किंवा त्याचं एकंदरीत कसं असलं पाहिजे हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की त्याच्यामध्ये आपल्या शेतकऱ्याकडे उपलब्ध असलेल्या जागेपैकी साधारणतः 5% जागा ही या केंद्रासाठी आवश्यक आहे. तर त्याच्यामध्ये अर्धा जो भाग आहे तर तो खुला असला पाहिजे आणि अर्ध्या भागामध्ये बंद खोली म्हणा किंवा एक बंद जागा असणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये जी खुली जागा आहे किंवा जी रिकामी जागा आहे तर त्याच्यामध्ये याच्या म्हणजे वेगवेगळी जी निविष्ठा आपण निर्मिती करतो तर ती निर्मिती करत असताना त्याला लागणारा जो काही जागा आहे तर ती त्या ठिकाणी असली पाहिजे. आणि जी बंद खोली आहे तर त्याच्यामध्ये या निविष्ठा साठवण्यासाठी किंवा काही त्या निविष्ठासाठी लागणारं साहित्य ते साठवण्यासाठी किंवा काही कल्चर आहेत ते साठवण्यासाठी त्या ठिकाणी लागते. त्याच्यानंतर महत्त्वाचं आहे की असंही काही एक स्पेस असला पाहिजे किंवा जागा असली पाहिजे की त्याच्यामध्ये जे काही निविष्ठा आहेत तर त्या निविष्ठा आपल्याला त्या ठिकाणी मांडून ते येणारे जाणारे जे काही असतात तर त्यांना बघण्यासाठी ते उपलब्ध झाल्या पाहिजे. काही जागेमध्ये त्या ठिकाणी कार्यालय स्वरूपामध्ये आपण ज्याला म्हणतो तर त्या असा सुद्धा त्या भाग असला पाहिजे ज्याच्यामध्ये जे काही शेतकरी म्हणा किंवा जे काही नैसर्गिक शेती करू इच्छिणारे हे शेतकरी असतात तर त्यांना प्रशिक्षण माहिती देण्यासाठी जागा असली पाहिजे. नक्कीच सर, जाता जाता तुम्ही आमच्या शेतकरी बांधवांना काय सल्ला द्याल? तर नैसर्गिक शेती करत असताना त्यासाठी लागणाऱ्या जी जैविक निविष्ठा आहेत तर त्या उत्पादित करत असताना शेतकरी बांधवांनी जे जैविक निविष्ठा संसाधन केंद्र आहेत जे आपल्या गाव पातळीवर आणि आपल्या भागातील जी काही निविष्ठा आहेत किंवा जी आपल्या भागातच तयार झालेल्या आहेत त्यांचा वापर शेतकरी करू शकतात. आणि याच्यामधून शेतकऱ्यांना एक रोजगार निर्मिती किंवा जे काही आपण आर्थिक पाठबळ ही आपल्याला निर्माण करता येते. आणि त्याच्यामधून एक नैसर्गिक शेती ही प्रत्येक शेतकऱ्यांना करण्यासाठी त्या ठिकाणी निविष्ठा उपलब्ध सहजरित्या होऊ शकतात. आणि त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी या BRC किंवा जैविक निविष्ठा संसाधन केंद्र आहेत तर त्यांच्याकडून निविष्ठा घेऊन आपण नैसर्गिक पद्धतीने शेती करावी एवढं आवाहन मी त्यांना करू इच्छितो.
नक्कीच. नैसर्गिक शेती महत्त्वाची आहेच, पण त्यासाठी जैविक निविष्ठा संसाधन केंद्राची पण तितकीच महत्त्वाची भूमिका आहे आणि याविषयी तुम्ही खूप मोलाची माहिती आम्हाला दिली. नागपूर दूरदर्शनतर्फे तुमचे खूप खूप आभार.